आपल्या भारतात विविध राज्ये, जिल्हे, गाव, तालुके आणि त्यांच्या विविध संस्कृती पाहायला मिळतात। या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आणि अजब-गजब परंपरा पाहणं आणि अनुभवणं हे सारं अद्भुत असतं। कुठे दैवी चमत्कार, तर कुठे निसर्गाची किमया, तर कुठे शेकडो वर्ष चालत आलेली परंपरा। या अशा आगळ्या वेगळ्या स्थळांची वैविध्यपूर्ण माहिती घेऊन आम्ही आलोय अजब गजब या अनोख्या कार्यक्रमात। नमस्कार, मी जान्हवी सावंत आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते जय महाराष्ट्रच्या अजब गजब या कार्यक्रमात। अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यामधील खेरडा भागाई येथील 350 वर्षापूर्वीचा वाडा आजही त्याचं अस्तित्व जपून आहे। या वाड्याची काही प्रमाणात पडझड झाली असली तरी त्याची त्या काळची भव्यता आत्ताच्या अस्तित्वावरून दिसून येते। हाच वाडा पाहण्यासाठी जाऊयात अकोल्यात। तब्बल 350 वर्षापूर्वी खेरडा भागाई या गावात भागाबाईचा वाडा महल्ले कुटुंबियांनी बांधलेला आहे आणि या वाड्याचं जे आहे 5वी पिढी महल्ले कुटुंबियांची ते देखरेख करत आहेत। तर चला तर आपण जाणून घेऊयात भागाबाईच्या वाड्याचं हे वैशिष्ट्य काय ते। अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यात वसलेलं खेरडा भागाई हे गाव। या गावाची लोकसंख्या जवळपास 1000 ते 1200 लोकांची। खेरडा भागाई हे नाव इथे त्या काळी राहणाऱ्या भागाबाई या धनाढ्य महिलेच्या नावावरून पडल्याचं सांगण्यात येतं। भागाबाईंनी हा वाडा बांधला होता असं सांगितलं जातं। त्या काळी पडणाऱ्या दरोड्यांपासून संरक्षण व्हावं या हेतूने हा वाडा त्या काळी उंचावर बांधण्यात आला असावा। या वाड्यातून आसपासच्या 38 गावांची पाहणी करता यावी अशी त्याची रचना केली आहे। कालांतराने या वाड्याचे वरील 3 मजले पडले। आज वाड्याचे केवळ 2 मजले शिल्लक असून ते बांधकामही ढासळत चाललंय। या वाड्यात पुरातन असं देवीचं मंदिर आहे। वाड्यात 7 विहिरी आहेत। याचाच अर्थ त्या काळीही पाण्याचं नियोजन कसं असावं याचा विचार वाडा बांधताना केला गेला। हा तर फार पुरातन वाडा आहे। 350 वर्षाच्या अगोदरपासून बांधलेला आहे आणि फार ऐतिहासिक हा वाडा आहे। आतमध्ये या वाड्यामध्ये 300 वर्षापासून देवीचं मंदिर आहे। या देवीच्या मंदिरामध्ये आम्ही आता नवरात्र महोत्सव पण साजरा करत आहोत आणि वाड्याची देखभाल सुद्धा आम्ही करत आहोत। या वाड्याची देखभाल आणि आमच्या पूर्वजांना बांधलेला हा वाडा आहे। हा वाडा साधारणतः या जुन्या माती गोठ्यानं बांधलेला आहे आणि सागवान पण आतमध्ये सागवानचे चौक आहेत। मोठा एक चौक आहे वापरण्याकरता आणि आतमध्ये खोल्या पण आहेत आणि चांगला वैशिष्ट्यपूर्ण बांधलेला आहे तो। या पुरातन वाड्याची देखभाल आता महल्ले कुटुंबाकडून केली जाते। वाड्यातील देवीच्या मंदिरात प्रतिवर्षी नवरात्रोत्सव आणि गुढीपाडव्याचा उत्सव साजरा केला जातो। महल्ले कुटुंबियांची 5वी पिढी या वाड्यात राहत असून त्यांच्याच पूर्वजांनी या वाड्याचं बांधकाम केल्याची आठवण ते सांगतात। वाडा आहे, आमची 5वी पिढी आहे। आमच्या पूर्वजांनी तो बांधलेला आहे। आम्ही नवरात्रात 9 दिवस पूजा करतो। तिथे देवीचं मंदिर आहे, पुरातन त्या आजीनंच केलेलं आणि त्याची पूजा वगैरे हे करतो आणि गुढीपाडव्याला पण हे करतो। भागाबाईच्या नावावर जो वाडा आहे, या वाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा वाडा पहिले 5 मजली होता। मग कालांतराने तो शिखत होत गेल्यामुळे त्याचे 2 मजले ठेवले आणि या 5 मजल्याहून 38 गाव दिसत होते। आता या वाड्याची देखरेख आम्ही महल्ले परिवार करत आहोत आणि देवीचं मंदिर आहे। देवीच्या मंदिरात आम्ही नवरात्र गुढीपाडवा सगळं साजरा करतो महल्ले परिवार आणि या गावाच्या नावाची ओळख भागाबाई या नावाने आहे। पुरातन असलेल्या या भागाबाईंच्या वाड्यातील 7ही विहिरींना आजही पाणी आहे। पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो। गावात असलेल्या या पुरातन वाड्याबाबत गावकऱ्यांना अभिमान आहे। हा वाडा 350 वर्षांपासून त्याचं अस्तित्व टिकून आहे। आत्ता असलेल्या 2 मजल्यांची देखरेख व्यवस्थित करून वाड्याचं महत्त्व जपण्याचं काम महल्ले कुटुंबीय करत आहेत। खेरडा भागाई हे भागाबाईच्या नावाने
या गावाचं नाव सुद्धा प्रसिद्ध आहे. तर भागाबाईचा वाडा जो आहे तो आपण पाहिलेला आहे आणि यानंतर या वाड्याचं वैशिष्ट्य सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, खेरडा भागाई, अकोला. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या चांदवड शहराला ऐतिहासिक वारसा असून इथेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 1767 ते 1795 या राज्य शासन काळामध्ये किल्ले सदृश्य होळकर वाडा अर्थात रंगमहाल निर्माण केला. या वाड्याची भव्यता आजही टिकून आहे. याच वाड्यात अहिल्यादेवी होळकरांचं मंदिर आहे. जाणून घेऊयात या वाड्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबाबत आणि त्यासाठी जाऊयात चांदवडला. 1725च्या काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची उत्तर महाराष्ट्रात राजवट होती. या राजवट काळात अहिल्यादेवींनी समाजातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊन त्यांना ऊर्जितावस्थेत आणले. चांदवड गावात अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराची राजधानी होती. या ठिकाणी त्यांचा सुरेख चित्रकूट केलेला आखीव रेखीव असा ऐतिहासिक रंगमहाल बांधलाय. हा रंगमहाल आजही इतिहासाची साक्ष देतो. अहिल्यादेवी होळकर या एक उत्कृष्ट प्रशासन चालवणाऱ्या होत्याच, त्याशिवाय त्या आई श्री रेणुका मातेच्या भक्त देखील होत्या. त्या नित्यनियमाने दररोज श्री रेणुका मातेच्या पूजेसाठी जात असत. ज्यावेळी परकीय आक्रमणं यायची त्यावेळी अहिल्यादेवींना राजवाड्याच्या बाहेर पडणं अवघड होत होतं. अशा वेळी रेणुका मातेचं दर्शन घेता यावं यासाठी रंगमहाल ते रेणुका माता मंदिर या दरम्यान 2 किलोमीटर अंतरापर्यंत भुयारी मार्ग त्या काळात त्यांनी बनवला होता. हे जे इथलं जे भुयार आहे ते रंगमहालातून देवीच्या मंदिरापर्यंत येतं. ते भुयार जेव्हा परकीय आक्रमण होत होते तेव्हा गावाला वेढा बसल्यानंतर तो वेढा जो आहे तर मग अहिल्यादेवी जो वेढा बसल्यानंतर भुयारांनी मंदिरामध्ये यायच्या, ते भुयारांनी त्या प्रवेश करायच्या आणि भुयारांनीच त्या रंगमहालात जायच्या. किती किलोमीटरचं भुयार? हे 2 किलोमीटरचं भुयार आहे. साधारणतः किती दिवसाचं मंदिर आहे प्राचीन? आणि हे मंदिर आहे अहिल्यादेवींनी 1725 ते 1795 या काळात त्यांनी हे सगळं मंदिर बांधलेलं आहे. आणि इथनं आता सध्या ते भुयार बंद आहे. बंद. त्या काळात ते कसे यायचे? म्हणजे काही ते पालखीने यायचे अहिल्यादेवी. भुयारांनी पालखीने यायचे अहिल्यादेवी. एकंदरीतच आपण बघितलं त्या काळामध्ये भुयारांनी पालखीमध्ये या मंदिरात अहिल्यादेवी ह्या येत असत. हे असं नाशिक जिल्ह्यातील चांदवड हे प्रख्यात असं आई रेणुका मातेचं मंदिर असून या ठिकाणी इथून जे भुयार निघतं ते डायरेक्ट अहिल्याबाई होळकरांच्या वाड्यापर्यंत ते भुयार आज बी असल्याचं दिसत आहे. या रंगमहालाची वैशिष्ट्ये आपण पाहतोय. चांदवड शहर पूर्वी 7 वेशींमध्ये बांधलेलं होतं. होळकर वाडा ही वास्तू चांदवडचं वैभव मानलं जायचं. नक्षीकाम, कमानी, कलाकुसरीची वेलबुट्टीमुळे रंगमहाल हे नाव पडलं. या रंगमहालाला विटा आणि दगडी बनावटीच्या भक्कम भिंती आहेत. वाड्यात शिल्प आणि काष्ठकलेचे अद्वितीय नमुने आहेत. प्रत्येक लाकडावर बारीक आणि देखणं नक्षीकाम आहे. कोरीव लाकडी खांबाचे एकावर एक 3 मजले आहेत. रंगमहाल पुण्याच्या शनिवार वाड्या एवढा मोठा आहे. दरबार हॉलमधील चित्रांमुळे रंगमहाल हे नाव पडलं. या भव्य सभागृहामध्ये अनेक निसर्ग चित्र आहेत. न्यायदानासाठी भव्य सभागृहाचा वापर करण्यात आलेला आहे. या रंगमहालातील 12 3 मजली खोल आहेत. इथे दरवर्षी हजारो पर्यटक हा महाल पाहायला येतात. रंगमहालाच्या प्रवेशद्वाराची कोरीव कमान, छोट्या खिडक्या, आत पहारेदारांच्या खोल्या आणि वर अंबारीसारखे घुमट असलेली तटबंदी असा रंगमहालाचा रुबाबदार थाट आपल्याला आकर्षित करतो. दरवाजाच्या भव्यतेवरून आतल्या रंगमहालाचा पसारा किती असावा याचा अंदाज येतो. आज आपण आलोय चांदवडच्या ऐतिहासिक असा होळकर वाड्यामध्ये. मात्र आपण जेव्हा इथं आल्यानंतर आता अहिल्यादेवी होळकर यांची 20 तारखेला 300वी पुण्यतिथी साजरी होणार आहे. मात्र आपण या ठिकाणी आज आपण बघू शकतो या ठिकाणी करोडो रुपयाचा निधी येऊन सुद्धा
या ठिकाणी पूर्णपणे जी पॉलिश करण्यात आली ती अतिशय निकृष्ट दर्जाची आहे. तर या संदर्भात आपल्याशी काही भाविक आलेले कोल्हापूर नगरहून ते या ठिकाणी बघण्यासाठी आले होते. मात्र आपण इथं जेव्हा पूर्ण शूटिंग घेतली किंवा बघितलं, व्हिडिओ काढले, तर आपल्याला एकदम जिथं देवीची गादी आहे त्या ठिकाणी सुद्धा साफसफाई करण्यात आलेली नाही आहे असे चित्र दिसतंय. ज्या अहिल्यादेवी मातोश्रींच्या नावाने आमच्या जिल्ह्याला अहिल्यादेवी अहिल्यानगर असं नाव पडलेलं आहे. तर त्यांच्या गावावरून मी आलेलो आहे. साधारणतः 25 वर्षापूर्वी मी इथे आलो होतो हा वाडा बघायला. आणि आज वाड्याचं काय परिस्थिती आहे किंवा वाडा बघावं, बहिणीला दाखवावं, मिसेसला दाखवावं म्हणून मी इथे आलो होतो. पण वाड्याची जी पडीक अवस्था, दगड वगैरे सगळे पडलेले बघून मन खिन्न झालं. तर लवकरात लवकर हे काम चांगलं व्हावं आणि पर्यटकांसाठी हा वाडा खुला व्हावा अशी माझी इच्छा आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून काम सुरू आहे. हे काम जलद गतीनं पूर्ण व्हावं आणि या रंगमहालाला त्याचं अस्तित्व पुन्हा प्राप्त व्हावं अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्या काळामध्ये भुयारांनी पालखीमध्ये या मंदिरात अहिल्यादेवी या येत असत. हे असं नाशिक जिल्ह्यातील चांदवड हे प्रख्यात असं आई रेणुका मातेचं मंदिर असून या ठिकाणी इथून जे भुयार निघतं ते डायरेक्ट अहिल्याबाई होळकरांच्या वाड्यापर्यंत ते भुयार आज बी असल्याचं दिसत आहे. जय महाराजसाठी संतोष खताळ, नाशिक, चांदवड. महाराष्ट्रात गणपतीची अनेक मंदिरं आहेत आणि त्यातील एक महत्त्वाचं मंदिर म्हणजे श्री क्षेत्र पद्मालय. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यामध्ये वसलेलं हे तीर्थक्षेत्र आपल्या ऐतिहासिक, पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय. पाहूया या मंदिराची खासियत आणि त्यासाठी जाऊयात जळगावला. पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या दोन शब्दांचा मिलाफ आहे, ज्याचा अर्थ कमळाचे घर असा आहे. मंदिराच्या जवळ असलेला कमळांचा तलाव भगवान गणेशाला समर्पित आहे. दोन विभिन्न दिशेच्या गणेश मूर्तींची सोंड असलेलं भारतातील हे एकमेव मंदिर असल्याचं बोललं जातं. जळगावला आपल्याला खूप मोठा वारसा आहे. या वारशामुळे म्हणजे आपण जळगावच्या आजूबाजूचे नव्हे तर देशभरातून लोक भक्त या मंदिरात भेट देण्यासाठी येतात. मी स्वतः तिथं म्हणजे दर महिन्याला जातो. पावसाळ्यात तर एवढं नयनरम्य वातावरण असतं. स्वतः मी तिथं मोर वगैरे उडताना पाहिलेले आहेत. देशभरात असं विशेष आहे की उजवा आणि डावा सोंडेचा गणपती दोघं एकाच ठिकाणी आहेत. अमुक आणि प्रमुख म्हणतात त्यांना. तर हे जळगाव खानदेशला मिळालेलं हे देण आहे. मन शांत होतं. अध्यात्माचं केंद्र बनायला पाहिजे तिथं आणि एक ध्यान केंद्र किंवा गणपतीचं एक विशेष काहीतरी तिथं डेव्हलप केलं पाहिजे. कॉरिडॉर सारखं बनलं पाहिजे. हे मंदिर टेकडीच्या वरच्या बाजूस दगडाच्या आत बनलंय. या मंदिराची खासियत अशी आहे की इथे गणपतीच्या दोन स्वयंभू मूर्ती एकाच गर्भगृहात विराजमान आहेत. उजव्या सोंडेच्या रूपात गणपतीने सहस्त्रार्जुनास दर्शन दिलं तर डाव्या सोंडेच्या रूपात शेषनागाला दर्शन दिलं असा उल्लेख गणेश पुराणात आहे. पौराणिक कथांनुसार असं म्हटलं जातं की भीमाने बकासुराला लढाईत तेथेच पराभूत केलं. या लढाईनंतर तहान भागवण्यासाठी त्याने पाण्याचा तलाव तयार केला. यासाठी त्याने जमिनीवर हाताच्या मुठीचा जोरदार प्रहार करून तलाव तयार केला. या ठिकाणाला आता भीमकुंड असं म्हटलं जातं. विविध औषधी वनस्पती पद्मालय मंदिराच्या परिसरात आढळतात. मंदिराचा जीर्णोद्धार सुमारे 150 वर्षांपूर्वी गोविंद शास्त्री बर्वे यांनी केला. या मंदिराचा एक खास ऐतिहासिक ठेवा म्हणजे येथील पंचधातूंची 11 मण वजनाची प्रचंड घंटा आहे. पूर्वी ही घंटा वाजवली की तब्बल 5 किलोमीटर परिसरात तिचा निनाद ऐकू यायचा असं सांगतात. पद्मालय हे खूप प्राचीन मंदिर आहे. तिथे अमोघ प्रमोघ असं दोन म्हणजे उजव्या आणि डाव्या सोंडीचा गणपती म्हणून तिथं प्रसिद्ध आहे. पांडवांचं अस्तित्व होतं त्या मंदिरात अशी आख्यायिका आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे. तिथे खूप मोठी घंटा आहे असं म्हणजे सांगितलं जातं आणि तिथे खूप लांबून लोक ते बघण्यासाठी येतात. आणि बाजूलाच एक खूप सुंदर तळे पण आहेत. तिथे खूप कमळ वगैरे असतात किंवा
पण खूप छान आहे, तिथला परिसर खूप छान आहे. तिथली अशी आख्यायिका आहे की भीमाने बकासुराचा वध केला होता, तर तिथे एक भीमकुंड म्हणून पण एक कुंड प्रसिद्ध आहे आणि तिथे तो पाय अजून पण लोक बघायला, खूप लांबून लांबून लोक बघायला येतात. इथे आल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते. निसर्ग, पुराण, अध्यात्म आणि इतिहास याचं सुंदर मिश्रण आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून दूर दूरहून लोक इथे दर्शनाला येतात. या मंदिराची वैशिष्ट्ये आपण पाहतोय. मंदिराला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. पांडव अज्ञातवासात असताना इथे आंघोळीसाठी येत असत. भीम आणि बकासुराचं युद्ध इथे झाल्याची कथा आहे. पांडव वाड्यातून श्री क्षेत्र पद्मालयापर्यंत भुयारी मार्ग आहे. हे मंदिर पुरातन असून बांधकामाची रचना हेमाडपंथी आहे. या मंदिरासमोर भव्य घंटा आहे. या घंटेचा नाद पंचक्रोशीत घुमतो. मंदिराजवळील तलावात रंगबिरंगी कमळांचे भाविकांना आकर्षण वाटते. देशभरातील प्रसिद्ध गणपती मंदिरांमध्ये श्री पद्मालयाचे विशेष महत्त्व आहे. ते खूप प्राचीन आहे, पांडवकालीन मंदिर आहे, त्यामुळे खूप पुरातन मंदिर आहे. इथे येणाऱ्यांच्या जे नवस वगैरे असतात, मानता असतात, त्या फेडल्या जातात. इथे येणाऱ्यांचे नवस पूर्ण होतात, असं खूप वर्षापासून आहे. आणि इथे जे कमळाचं एक तळ आहे, तिथून ते कमळ तिथे वाहिलं जातात. त्या कमळाच्या तळ्यामुळे तिथे एकदम निसर्गरम्य वातावरण होतं. आणि सगळ्यात छोटं शॉर्ट बट स्वीट एक छोट्या एका दिवसाची एक ट्रिप आणि सोबत देवाचं दर्शन, दोघी गोष्टी एका दिवसात होऊन जातात. तिथे देवाचं दर्शन होऊन जातं. एका टायमाला उजव्या डाव्या सोंड्याचे गणपती आहेत, म्हणजे पुरातन आहे, जे कुठेच नाही अख्ख्या भारतात, ते आपल्याला जवळ आहे, ते बघायला मिळून जातं. आणि एका टायमाला दर्शन होतं, मानता पूर्ण होते आणि एक पर्यटन होऊन जातं. सगळंच एक कॉम्बो पॅक होऊन जातो एका दिवसात. श्री क्षेत्र पद्मालय हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ऐतिहासिक, पौराणिक आणि निसर्गरम्य स्थळही आहे, जिथे भक्तांना आध्यात्मिक शांततेचा अनुभव येतो. या ठिकाणी असं वैशिष्ट्य सांगता येईल की एक उजव्या सोंडेचे गणपती आणि एक डाव्या सोंडेचे गणपती. द्वारपाल गणपतीवरती आमोद आणि प्रमोद लिहिलेलं आहे, परंतु गाभारामध्ये प्रमोद आणि आमोद असे दोन गणपती. असे लहान मोठे जवळजवळ 21 गणपतीचा समुच्चय पद्मालय देवस्थानामध्ये. लहान मोठे गणपती उजवे डावे सगळ्या प्रकारचे. इथे तांबड्या रंगाचा म्हणजे पांढऱ्या पाषाणाचा दगड आणि तांबड्या पाषाणाचा दगड सुद्धा, तो दोन गणपती सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. तांबड्या रंगाचा पाषाणाचा गणपती पद्मालय देवस्थानामध्ये पाहायला मिळतो. श्री पद्मालय मंदिरा शेजारी असलेला परिसर पावसाळ्यात नैसर्गिक सौंदर्याचा आनंद भाविकांना देतो. या मंदिरामुळे एरंडोल तालुक्याची वेगळी ओळख देशभरामध्ये निर्माण झाली आहे. दररोज हजारो भाविक या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी येतात. पद्मालय येथील हे देवस्थान असून डाव्या व उजव्या सोंडेचा गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान आहे. पद्मालय देवस्थानाची आख्यायिका अशी आहे, मयुरेश्वरांनी मोरगाव येथे कमलासुराचा वध केला होता. कमलासुराचा वध केल्यानंतर ज्या ठिकाणी शिर पडलं ते मयुरेश्वर. त्यानंतर कमरेपर्यंतचा जो भाग पडला ते आहे राजूर, ते म्हणजे दुसरं पीठ. त्यानंतर जे तिसरं पीठ कमरेपर्यंतचा जो खालील भाग पडला ते आहे पद्मालय. पद्मालय हे तिसरं पीठ असून या ठिकाणी कमळाचा तलाव या ठिकाणी आहे व त्याला पद्मालय या ठिकाणी असं नाव पडलेलं आहे. अंगारकी चतुर्थी निमित्त देशभरातून भाविक या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात आणि एक पांडवकालीन हे मंदिर असून दूरदूरून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे आणि अजब गजब या ठिकाणी हे मंदिर असून देशभरातून भाविक या मंदिरात दाखल होत असतात. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव. महाराष्ट्र आणि देशातील अशा अनेक अजब गजब कथा आम्ही तुम्हाला यापुढेही सांगणार आहोत. अजब गजब दुनियेची ही सफर तुर्तास थांबत असली तरी नव्या गोष्टींसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत. तुम्ही पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.